नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमच्या भेटीला परत आले आहे। आजची आपली रेसिपी असणार आहे झुणका। तुम्ही म्हणाल झुणका काय दाखवायचा, तर हा चण्याच्या पिठाचा नाही आहे, तर माझी आई करायची आणि ती करते म्हणजे अजून पण। तर ही माझ्या आईची खास रेसिपी आहे आणि ती चण्याच्या डाळीपासून बनवते। तर आपण ही चण्याची डाळ 1 वाटी घेतली होती मी आणि ती भिजत घातली। एक 4-5 तास तरी आपण भिजत घालायची व्यवस्थित आणि आता ती आपल्याला वाटून घ्यायची आहे। तर आडसर अशी त्याची भरड अशी असते ना, त्याप्रमाणे वाटायची ती। एकदम पावडर नाही बनवायची, म्हणजे बारीक नाही वाटायचे। आपण चण्याची डाळ अशी म्हणजे एवढी अशी जाडसर अशी रवा असते ना तशी वाटून घेतली आहे आणि थोडेशा चण्याच्या डाळीचे तुकडे राहिलेले आहेत तरी पण चालेल। आपण काय केलं, इंडक्शनवर आता चाळणी ठेवली आहे आणि त्याच्यात मी आता एक रुमाल ठेवते। आपल्याला हे पीठ आहे ते वाफवून घ्यायचंय। डायरेक्ट चाळणीत ठेवलं असतं पण ते खाली पडेल, म्हणून मी असं थोडं कपड्यावर ठेवते आणि याची मोटली करून आपण याची मस्त वाफ येऊ द्यायची। हा रुमाल असा पूर्ण बंद करून घ्यायचा आणि ह्याच्यावर पण झाकण ठेवून हे छान अगदी 10 मिनिटं वाफवून घेऊया। आपण चण्याची डाळ जी वाटून घेतलेली तर ती झाली आहे का बघूया। एक 10 मिनिटं आपण वाफवून घेतली छान आणि बघाल तुम्ही अतिशय असं। तर आपण आता चाळणी काढून घेऊया आणि झुणका करायला घेऊया। आपण हे रुमालातून ह्याच्यात काढून घेऊया म्हणजे आपल्याला कृती करताना सोपं पडेल। आपण आता मुख्य कृतीला सुरुवात करतोय। पॅन मध्ये एक पसरट पॅन घ्यायचा आणि शक्यतो निर्लेपचा असेल ते बेसन चिटकत नाही। बेसन म्हणजे चण्याची डाळ जी वाटून घेतलेली, ते चांगले मोठे 2 चमचे आपल्याला याला तेल लागणार आहे। याला तेल भरपूर लागतं। तसं याला कांदा पण भरपूर लागतो। 2-3 मोठे कांदे घ्यायचे। आपण हा आता झुणका जो बनवतोय चण्याच्या डाळीचा, तर वाटून घेतल्यामुळे ती डाळ वाटून आणि आपण वाफवून घेतल्यामुळे बाधत तर नाहीच, कारण आपण नुसत्या जेव्हा बेसनचा करतो तर कधी कधी पोटाचा त्रास पण होतो। पण हा जो झुणका आहे तो प्रवासामध्ये पण आपण नेऊ शकतो आणि खूप सुकार होतो तो, एकदम 2-3 दिवस व्यवस्थित राहतो। तर नक्की ही रेसिपी करून बघा, खूप छान आहे। ही मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि थोडंसं जिरं याची पेस्ट आहे। मिरच्या कमी घेतल्यात मी, खूप तिखट नाहीये। आणि आपण मस्त 2 चमचे हे वाटप घालूया। घालून टाकूया। एक छोटे 2 चमचे मीठ घातले मी आणि हा आता सतत परतत राहायचा। आपला झुणका झालेला आहे। एक छान 10 मिनिटं परतून काढायला लागतो आणि निर्लेपचा तवा असल्यामुळे म्हणजे पॅन असल्यामुळे आपल्याला जास्त काही चिटकत नाही तो, कारण नॉर्मल तव्यावर तो खूप चिकटतो। तर आपला झालेला आहे आणि आपण काढून घेऊया।
आपला चण्याची डाळ वाटून केलेला आपला झुणका झालेला आहे आणि खरंच खूप सुंदर लागतो हा। आणि आत्ता पावसाळ्याचं सीझन आहे तर आपल्याकडे भाज्यांची कमतरता असते किंवा बाहेर जायला नाही मिळालं तर 1 वाटी आपण चण्याची डाळ भिजत घातली तर अतिशय पौष्टिक असा एक झुणका तयार होईल आणि भाकरीबरोबर चपातीबरोबर आपण कशावर पण तो खाऊ शकतो। नक्की रेसिपी करून बघा आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।